हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू सिव्हिल ॲडिक्ट्स. तर आज आपण परत बघतोय पार्ट 2 ॲनालिसिस ऑफ TPA आणि 23rd क्वेश्चनपासून चालू करू फ्रेंड्स. आपण 22पर्यंत जर कोणी बघितले असतील तर प्रिव्हियसली तुम्ही बघा. हे क्वेश्चन्स तुम्हाला सॉल्व करून दिलेत आणि ॲक्युरेसी 98-99% ऑलमोस्ट ठेवलेली. 1-10% कुठंतरी इकडं तिकडं जर, कारण का हे जे क्वेश्चन्स आहेत फ्रेंड, हे माइंड बेस्ड किंवा मेमरी बेस्ड म्हणतो आपण क्वेश्चन्स आहेत आणि त्यामुळं थोडीफार ॲक्युरेसीवर खाली येऊ शकते, बट आपण मेंटेन करायचा प्रयत्न केला 99.99%. तर 23rd क्वेश्चन जो होता, फॉलोइंग रेफर्स टू द इन्स्पेक्शन, मेंटेनन्स अँड टेस्टिंग व्हेरीफाईड दॅट द प्रोजेक्ट आउटपुट मीट ॲक्सेप्टन्स क्रायटेरिया ड्युरिंग द क्वालिटी प्लॅनिंग. तर ह्याचं आन्सर होतं जे क्वालिटी कंट्रोलची डेफिनेशन विचारली होती. त्यानंतर 24th क्वेश्चन होता, लेअर विच एक्सटेंड्स फ्रॉम अर्थ अबाव द अर्थ सरफेस. कुठला लेअर आहे? 50 to 85 किलोमीटरपर्यंत एक्सटेंड होणार लेअर विचारलं होतं. तर त्याचा आन्सर आहे मेसोस्पियर, कारण ट्रोपोस्पियर 10 to 30 किलोमीटरपर्यंत एक्सटेंड होतो आणि स्ट्रॅटोस्पियर जो आहे 30 to 50 किलोमीटर्सपर्यंत एक्सटेंड होतो. स्लज बल्किंग कॅन बी कंट्रोल बाय विच ऑफ द फॉलोइंग. स्लज बल्किंगला कंट्रोल करण्यासाठी नायट्रिफिकेशन डिनायट्रिफिकेशनचा काही संबंध नाही आहे फ्रेंड्स. क्लोरिनेशन इज द ओनली थिंग विच कॅन कंट्रोल स्लज बल्किंग. तर स्लज बल्किंग म्हणजे व्हॉल्यूम ऑफ स्लज इन्क्रीज होतं, बस. तसंच बल्किंग ऑफ सँड आहे, तसंच बल्किंग ऑफ स्लज म्हणू शकता तुम्ही. व्हॉल्यूम ऑफ ओपन वेल, हे जे क्वेश्चन्स आहेत फ्रेंड्स ऑलरेडी म्हणतो सेम क्वेश्चन तुम्हाला आपलं जर आधी जर IBPSचा पेपर बघितला असेल कोणी, जो महाट्रान्सफरचा होता, सेम टू सेम क्वेश्चन. व्हॉल्यूम ऑफ वेल, ओपन वेल मेजर करतो आपण रिक्युपरेशन टेस्टने. तर त्याच्यामध्ये कॉन्स्टंट हेड, फाईन, कॉन्स्टंट हेड परमिॲबिलिटी किंवा आपले बाकीचे परमिॲबिलिटीचे पण टेस्ट दिले होते, बट ते आन्सर्स नाही आहेत. तर ह्याचा आन्सर आहे व्हॉल्यूम ऑफ ओपन वेल मेजर्ड बाय रिक्युपरेशन टेस्ट. रेल्वे इंजिनिअरिंगमध्ये स्लीपर डेन्सिटी मेजर करायला आपण ब्रॉड गेज जे वापरतो, त्याची तुम्हाला टोटल डेन्सिटी दिली होती M+7. तर किती नंबर ऑफ रेल्स? तर M+7 म्हणून 13+7 तुम्हाला करायचं होतं, 20 आन्सर येतं. त्यानंतर टर्न की कॉन्ट्रॅक्ट काय आहे, टर्न की कॉन्ट्रॅक्टर काय आहे, हे सगळं ऑलमोस्ट त्याचे स्टेटमेंट्स दिले होते कशाशी रिलेटेड आहे. सो हे जे पण ॲक्च्युली जे क्वेश्चन विचारलं होतं, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अबाउट टर्न की कॉन्ट्रॅक्टर, तुम्ही रीड करू शकता की टर्न की कॉन्ट्रॅक्टमध्ये कॉन्ट्रॅक्टर रिस्पॉन्सिबल असतो फॉर बोथ डिझाईन अँड कन्स्ट्रक्शन. तर कॉन्ट्रॅक्टरच्या हातात असतं सगळं आणि बेसिक कन्सेप्ट जे आहे टर्न की कॉन्ट्रॅक्टरचं, तर कॉन्ट्रॅक्टर प्रोव्हाइड करतो सगळं ऑलमोस्ट आणि ओनरला हँडओव्हर करतो लास्टला. सो त्यानंतर ह्या रिलेटेड तुम्ही अजून गोष्टी वाचू शकता. पण स्टेटमेंट एक्झॅक्ट काय होते तर ते तुम्हाला सांगणं थोडं टफ आहे. त्यानंतर कमांड यूज इन ऑटोकॅड, यूज फॉर पॅरल लाईन्स, सेंट्रिक आणि पॅरल कर्वसाठी कुठलं कमांड यूज करतो? ऑफसेट कमांड आहे त्याचा आन्सर. त्यानंतर स्टेटमेंट रिलेटेड टू पर्च आणि कन्फाइंड ॲक्विफर. तर दोन टाईप आहे. पर्च ॲक्विफर इज द स्पेशल केस ऑफ अनकन्फाइंड ॲक्विफर आणि ऑप्शनमध्ये होतं कन्फाइंड. सो ऑप्शन ऑफ स्टेटमेंट 1 वॉज फॉल्स अँड स्टेटमेंट 2 इज ट्रू, कारण कन्फाइंड ॲक्विफरमध्ये दोन्ही स्ट्राटा जे आहेत कन्फाइंड असतात आणि त्यामुळे प्रेशर जो इनसाईडमध्ये जे प्रेशर क्रिएट होतं त्या दोन स्ट्राटाच्या मध्ये ते ग्रेटर दॅन ॲटमॉस्फिअरिक प्रेशर असतं आणि त्यामुळं सेकंड स्टेटमेंट करेक्ट होऊन जातं. आणि ट्रू लेंथ ऑफ द चेन सर्वे आपल्याला विचारली होती. ॲक्च्युअल मेजर्ड लेंथ जेवढी दिली होती 650 आणि तुम्हाला विचारलं होतं की 50 सेंटीमीटर टू लॉंग फाउंड झाली होती, त्यामुळे त्याचं आन्सर जे होतं थोडं 650च्या वर होतं. तर 648, 650 असे आन्सर्स दिले होते. तर 653 इज द करेक्ट आन्सर. डिप्रेशन क्रिएटेड इनसाइड द डोर फ्रेम टू रिसीव्ह द डोर शटर, त्याचा आन्सर आहे रिबेट. खूप लोकांना ट्रान्सम किंवा रिवेल जॅम असं वाटू शकतं, बट नाही, रिबेट करेक्ट आन्सर आहे फ्रेंड्स. RL ऑफ 7th रीडिंग काहीतरी दिलं होतं, व्हेरियस RLs दिले होते, बट सॉरी फ्रेंड्स, नो आयडिया अबाउट दिस क्वेश्चन. त्यानंतर डिफ्लेक्शन अँगल ऑफ पेंटागॉनचा डिफ्लेक्शन अँगल काढायला, सपोज इन द क्लोज ट्रॅव्हर्स सर्वे सिरीजमध्ये जर तुम्ही बघितलं क्लोज लूपमध्ये डिफ्लेक्शन अँगल आपण कॅल्क्युलेट करायचं असेल तर 360 डिग्री अपॉन नंबर ऑफ साईड्स करतो आणि 360 अपॉन 572 डिग्रीज ॲक्च्युली क्लोज ट्रॅव्हर्स पेंटागॉनचं डिफ्लेक्शन अँगल 72 डिग्री आपण म्हणू शकतो. जर तसं काय आन्सर असेल तर ठीक आहे, नाही तर 360 डिग्री म्हणू शकता तुम्ही. स्टेटमेंट रिलेटेड टू ओझोन कुठं असतो हे विचारलं होतं. आय थिंक स्ट्रॅटोस्पियरमध्ये ओझोन असतो आणि त्या रिलेटेड काही स्टेटमेंट दिले होते. विच ऑफ द फॉलोइंग करेक्ट और इनकरेक्ट, तर तुम्हाला त्यानुसार विचारलं होतं.
मिनिमम लाईफ स्लीपरची कुठल्या स्लीपरची असते मिनिमम लाईफ, हे क्वेश्चन होता. तर त्याचा आन्सर आहे फ्रेंड्स वुडन स्लीपर. वुडन स्लीपरची लाईफ मिनिमम असते 12 to 15 इयर्सपर्यंत वुडन स्लीपरची लाईफ असते. त्यानंतर अँगल ऑफ प्रोजेक्शन आणि बाकीचे काही स्टेटमेंट रिलेटेड क्वेश्चन होते. बट स्टील ह्याचं जे एक्झॅक्ट क्वेश्चन आहे तो दिला नसल्यामुळं मी आन्सर प्रेडिक्ट नाही केलेत. कारण कसं खोटी माहिती देणं पण घातक आहे, त्यापेक्षा माहिती नाही दिलेली बरी आहे. सो ह्यानुसार जेवढे माझ्याकडे ॲक्युरेटली क्वेश्चन्स आलते त्याचे ॲक्युरेटली आपण आन्सर्स दिलेले आहेत आणि कन्फर्म करूनच दिलेले आहेत. सो ह्यासाठी तुम्हाला तिसरीकडे कुठे बघायची गरज नाही. जे आन्सर दिलेत ते एक्झॅक्ट तेच राहणार आहे तुमच्या आन्सर कीमध्ये. तुम्ही आल्यावर व्हेरीफाय करू शकता. एखाद दुसरा आन्सर वर खाली झाला तरी पण तुमच्या आन्सर कीनुसार तुम्ही चेक करा. फ्रेंड्स येणाऱ्या काळात जे आन्सर की येईल तुमची थोड्या दिवसात, तर त्यानुसार तुम्हाला कळेलच तुमचा स्कोअर किती आहे आणि त्यानंतर आपण काय करूया, कट ऑफ प्रेडिक्ट करूया फ्रेंड्स. सो थँक्यू फॉर वॉचिंग सिव्हिल आणि एन्जॉय युअर सिव्हिल. स्टडी हार्ड, स्टडी वेल. आणि येणाऱ्या काळात डेफिनेटली तुम्ही ॲज अ ऑफिसर तुम्हाला 100% कुठंतरी कुठल्या तरी डिपार्टमेंटमध्ये तुम्हाला ॲज ऑफिसर बघता येईल. हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो फ्रेंड्स. थँक्यू फॉर